आम्हीतला हो तर तुम्ही धलोई करून पहा सोयाबीनचा भात एकदा बने डबल डबल करता मग टाका त्यात मध्ये पाणी तातल्यावर तुम्ही धुवून द्या. आता धुवून घ्या ते तुमचं पोट दुखणार नाही त्यामध्ये थरा राहणार नाही. मग धुवून द्या. धुवून घेतल्यावर तुम्ही काय करा सोयाबीन घ्या आणि सोयाबीनला बी आपल्याला नंतर धुवून द्यायचंय. मग त्याच्यामध्ये आपण टाकू पाणी आणि पाणी तातल्यावर आपण आता मसाले तयार करू म्हणजे कापू लाल दलित टमाटर. टमाट्याचे बारीक बारीक लंबाले तुटले तुटले त्याल्यावर भात ताणला लागतो. ते बारीक बारीक तुटले कलायचे. मग त्यानंतर आपण एक एक कापू. मग त्यानंतर आपल्याला तापायची मिरची कापल्यावर तुम्हाला तिथला तर जेवढी असते तेवढी घ्या. मग कापू टमाटर जास्त खाऊ नका खा. मग त्याला गॅस चालू. मग त्याच्यामध्ये टाका तेल. मग त्याच्यामध्ये मग टाका दिले आणि मग त्याच्यानंतर टाका कढीपत्ता. टाकताना भात लोहानाचा अंदाज उलटव. मग आता कांद्याने हलवून घेतल्यानंतर टाका मिरची एवढी टाकानंतर हाकवून लागते. मग टाकू टमाटर टाकल्यामुळे चांगला स्वाद येतो. मग त्यांना बी हलवून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये टाकू हळद आणि सोयाबीन बी टाकल्यावर आपण त्याला बी हलवून घेऊ. तुम्हाला जेवढं लागेल तेवढं हलवून घ्या. नंतर आपल्याला काय करायचं मीठ बी टाकायचं तुम्हाला जेवढं आलं तेवढं, नाही तर द्यायचं आलं त्यात ते. मग पाणी टाका. पाणी बी जेवढा भात आहे तेवढा टाका, नाही तर बाहेर येईन. मग त्यांना बी हाणून घ्यायचं. मग तांदूळ धुतल्यावर आते फुटतात आणि फुटल्यावर आपल्याला ते पांढल्याचे पीठ तांदूळ थोले थोले करून त्या पाण्यावर उकळी आल्यावर थोलायचे. मग पाणी आपलं तांदूळ सोडल्यामुळे मग त्याला बी हलवून घ्यायचं म्हणजे मिठ होतो. मग आपल्याला तांदळी टेस्ट येते. म्हणजे दररोज तळून आता नाही तर बायको दररोज तुम्हाला करायचं लावीन. मग झाकण लावा. मग नंतर आची वाफ सोडतो. मग झाकण उघडल्यावर थोडाफार भात शिजलाय का नाही ते पण बदलून घ्या. 2-3 तांदूळ द्यायचे फक्त. मग दर्तन लावून टाका. मग उघा. तर आपण असं करू. नंतर आपण सगळ्याला भात चांगला झाल्यावर वाढून देऊ. आणि आता भात चांगला झालाय. आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब बी करून टाका.